नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण 40 किचन टिप्स बघणार आहोत ज्या आपल्याला आपल्या रोजच्या रुटीनमध्ये खूप उपयोगी पडतात। चला तर मग जास्त वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, लसूण सोलणे सोपे जावे यासाठी लसणाच्या पाकळ्या 30 सेकंद गरम पाण्यामध्ये भिजवा, साल आपोआप निघेल। नंबर 2, हळदीचे डाग काढणे। स्टील किंवा प्लास्टिक भांड्यातील हळदीचे डाग लिंबाचा रस आणि मिठाने घासा, डाग निघून जातील। नंबर 3, कांदा चिरताना डोळ्यामध्ये पाणी येऊ नये यासाठी कांदे फ्रीजमध्ये 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास ठेवा आणि मगच चिरायला घ्या। नंबर 4, कोथिंबीर जास्त दिवस ताजी म्हणजे फ्रेश ठेवण्यासाठी पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये कोथिंबीर उभी ठेवा आणि वरून प्लास्टिक झाकण लावा। नंबर 5, लोणचं लवकर मुरवणे। लोणचं बरणीत भरून सूर्यप्रकाशामध्ये 2 तास ठेवा आणि मग फ्रीजमध्ये ठेवा, लोणचं लवकर मुरलं जातं। दूध उकळताना त्याची उकळी बाहेर जाऊ नये यासाठी झाकणावर लाकडी चमचा ठेवा। नंबर 7, कढईला तेल कमी लागण्यासाठी कढई गरम करून मगच त्यामध्ये तेल घाला। नंबर 8, भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर मिसळा। नंबर 9, साखरेचा गोळा होऊ नये म्हणून साखरेच्या डब्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा। नंबर 10, मीठ ओलसर होऊ नये म्हणून मिठाच्या डब्यामध्ये काही तांदळाचे दाणे घाला। माठामध्ये पाणी थंड राहण्यासाठी माठ आठवड्यातून एकदा गरम पाण्याने धुवा। तूप जास्त दिवस टिकवण्यासाठी तुपामध्ये 1 ते 2 वेलची ठेवा। पनीर मऊ ठेवण्यासाठी पनीर गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजवून ठेवा। टोमॅटोची प्युरी करण्याआधी टोमॅटो गरम पाण्यामध्ये 2 मिनिटं ठेवा आणि मग त्याची साल काढा। चहाचा मसाला नेहमी सुगंधी राहण्यासाठी हवाबंद काचेच्या बाटलीमध्ये ठेवा। फुलके अगदी टम्म फुगण्यासाठी पीठ मळताना गरम पाण्याचा वापर करा। लोणचं जास्त दिवस चविष्ट राहण्यासाठी लोणचं भरल्यानंतर डब्याच्या वरच्या भागामध्ये नेहमी थोडंसं तेल तरंगत राहील असं ठेवा, त्यामुळे लोणच्याला बुरशी येणार नाही। फळांवर माशा बसू नयेत म्हणून पाण्याने भरलेल्या बाउलमध्ये काही लिंबाचे तुकडे ठेवा। भाजीचं पाणी टिकवून ठेवणं। पालेभाज्या धुताना चाळणीमध्ये ठेवून कोरड्या करा। तिखटपणा कमी करण्यासाठी भाजी जर तिखट झाली तर बटाट्याचा तुकडा घाला। फ्रीजमध्ये वास येऊ नये यासाठी एका बाउलमध्ये बेकिंग सोडा ठेवून द्या। डोशाचं पीठ लवकर आंबण्यासाठी पिठामध्ये थोडीशी साखर आणि गरम पाणी मिसळा। भजीचं तेल काळं होऊ नये म्हणून तळताना थोडेसे तांदूळ घाला। दुधाचा वास जायला
त्यामध्ये दूध उकळत असताना वेलची किंवा तमालपत्र घाला। नारळाचा किस जास्त दिवस टिकवण्यासाठी फ्रीझरमध्ये हवाबंद पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवा। बटाटे लवकर सोलण्यासाठी उकळून लगेचच थंड पाण्यामध्ये टाका। पालेभाज्या हिरव्या राहण्यासाठी त्या शिजवताना नेहमी भांड्याचं झाकण उघडच ठेवा। मिरच्या जास्त दिवस टिकण्यासाठी त्याचं देठ कापून मगच हवाबंद डब्यामध्ये ठेवा। पापड भाजताना जळू नये म्हणून तवा मध्यम आचेवर गरम करून मगच पापड भाजा। लोणच्याचा रंग बदलू नये यासाठी लोणच्यामध्ये नेहमी कोरडा चमचा वापरा। कढई चिकटू नये यासाठी पहिल्यांदा वापरताना तेल गरम करून मग पुसून काढा। लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी लिंबू 30 सेकंद गरम पाण्यामध्ये ठेवा। फ्राय पापड कुरकुरीत राहण्यासाठी तळून पेपरवर न ठेवता एखाद्या चाळीवर ठेवा। भाकरी मऊ राहण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडंसं दूध घाला। टोमॅटो ताजे ठेवण्यासाठी टोमॅटोची देठाची बाजू खाली ठेवून रूम टेम्परेचरवर ठेवा, ते जास्त दिवस ताजे राहतील। हळद, तिखट, मसाले हे टिकवण्यासाठी नेहमी उन्हामध्ये सुकवून हवाबंद डब्यामध्ये ठेवा। भाकरीच्या कडा फाटू नयेत यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडंसं तेल घाला। सूप दाटसर करण्यासाठी त्यामध्ये थोडासा उकडलेला बटाटा कुस्करून घाला। चहा लवकर गडद रंगाचा होण्यासाठी पाणी आधी खळखळ उकळवून घ्या आणि मग त्यामध्ये पत्ती घाला। फ्रीजचा आईस ट्रे वासरहित ठेवण्यासाठी ट्रेमध्ये पाणी घालण्यापूर्वी नीट स्वच्छ धुवून घ्या आणि थोडासा लिंबाचा रस घाला। तर ह्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।